मादी वासराची सडे काढावी. मादी वासराची अतिरिक्त सडे काढून टाकावीत का? मादी वासराच्या सडांची काळजी घेणं का आवश्यक आहे? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या हॅलो कृषी या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण चर्चा करणार आहोत मादी वासराच्या सडांबद्दल. हे वासरू भविष्यात गोठ्याची उत्पादन क्षमता ठरवणार आहे. त्यामुळे याबद्दल माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. गोठ्यात मादी वासराचा जन्म झाल्यानंतर दूध उत्पादन वाढवण्यासाठी काय करता येईल याचा विचार सुरू होतो. दूध उत्पादनाच्या दृष्टीनं महत्त्वाचा अवयव म्हणजे गायीची कास. दुग्ध व्यवसायात जास्त दूध उत्पादनासाठी गायीची कास हेल्दी आणि उत्तम स्वरूपात असणं आवश्यक असतं. कासेतील दूध उत्पादन करणाऱ्या मिल्क वेईंची चांगली वाढ असणं देखील महत्त्वाचं असतं. सर्वसामान्यपणे गायीच्या कासेला 4 सड असतात, पण काही वेळेस मादी वासराला 4 पेक्षा अधिक सड दिसून येतात. हे अतिरिक्त सड मुख्य सडांच्या मागील बाजूस, मध्ये किंवा सडाला चिकटलेले असतात. हे अतिरिक्त सड पूर्णपणे विकसित होत नाहीत, मात्र यांच्यामुळे दूध काढणं अडचणीचं होऊन बसतं. दूध काढण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे सडांना इजा होण्याची दाट शक्यता असते. काही वेळा हे सड विकसित होऊन दूध गळण्याची देखील शक्यता असते. आणि तुम्हाला माहिती आहे का, असं झाल्यास या अतिरिक्त सडांमार्फत रोगजंतूंचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. 4 पेक्षा जास्त सड असलेल्या गायींची विक्री करताना अडचणी येऊ शकतात. तुम्हाला तुमच्या गोठ्यात मादी वासरांच्या सडांची समस्या जाणवली आहे का? तुम्ही त्यावर कोणते उपाय केलेत? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजची माहिती तुम्हाला कशी वाटली तेही कळवा. आणि अशाच माहितीसाठी हॅलो कृषीला फॉलो करा.